निवडून देत होते। पण ज्या वेळेला हळूहळू ती संख्या वाढत गेली, मतदार वाढत गेला, तर तिथं आता कुठला आमदार आहे, कुठल्या पक्षाचा आमदार आहे? MIMचा आमदार आहे। आणि हीच MIMची बोकडं ही आपल्या अहिल्यानगरमध्ये त्या दिवशी आली। एक हैदराबादहून मोठं बोकुड आलं, खुराड झालेलं बोकुड आलं, आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं। ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही, आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा। पण ते आलं नाही, ते सगळेच खच्ची केलेले असते। मग ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 कर। आता त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे, नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही। आता त्यांची भाषा बदलली। पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषणात 15 मिनिट पुलिस हटाओ फिर देखेंगे। अरे 15 मिनिट कशा, तू 5 मिनिट वाव दे, आम्ही सांग 15 मिनिट काय लागतात? 15 मिनिट भी लागत नाही, तू 5 मिनिटं सांग। आम्ही काय भारतीय नागरिक आहोत, आम्ही काय मानतो? संविधान मानतो। आम्ही संविधान मानणारे लोक आहोत, त्याच्यामुळं तुम्ही आमची काय परीक्षा पाहायचं काम करत जाऊ नका। तिथं आले, त्या फरीद खानचा निषेध केला का? मग मला सांगा कुठल्या अधिकाराने ते सांगतात? तिथं बसतात, तिथे येतात, आणि आपण लोक त्यांना काहीच बोलत नाही। एवढी मोठी घटना आज इथं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती एक मोठं स्मारक आपण निर्माण केलं। कशा करता केलं? आज एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे, तिथनं लोक येतात जातात, दक्षिण भारतापर्यंत लोक जातात, दक्षिण भारतात नाही इकडे उत्तर भारतात लोक जातात। लोकांना कळलं पाहिजे की हे अहिल्यानगर शहर आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे। या जिल्ह्यामधून जात असताना हा विचारधारा ही अहिल्यादेवींना मानतात, छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, आणि ही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, या संविधानाच्या वाटचालीवर चालणारा हा जिल्हा आहे। म्हणून तो बाबासाहेबांचा एक स्मारक त्या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आणि ते ताट मानानं आज ते स्मारक आपल्याला पाहायला मिळतं।